आता वळ दिवसभरातील मोठ्या टॉप 9 बातम्या। शिवसेना आणि चिन्ह प्रकरणी 16 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चिन्ह प्रकरणी 8 ऑक्टोबर रोजी सुनावणीची शक्यता। मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी नाही। जनसुरक्षा कायदा रद्द करा या मागणीसाठी ठाकरेंच्या सेनेसह काँग्रेसच्या उद्या राज्यव्यापी आंदोलन। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये आंदोलन करण्यात येणार। महत्त्वाचे पदाधिकारी आणि नेते आंदोलनाला उपस्थित असणार। नरेश मस्केंच्या खासदारकीला आव्हान देणारी राजन विचारेंची याचिका हायकोर्टाने फेटाळली। यावर नरेश मस्केंनी हायकोर्टाचे आभार मानलेत। लोकांमध्ये चुकीचा संदेश पोहोचवणाऱ्यांना मानसिक त्रास देणाऱ्या राजन विचारेंना कोर्टाने चपराक दिल्याचं मस्केंनी म्हटलंय। खोटी माहिती पसरवल्याचं म्हणत लालबागचा राजा मंडळ जे आहे हिरालाल वाडकरांवरती अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार। वाडकर बंधूंकडून अनेक वर्षांपासून राजाचं विसर्जन, मात्र मंडळानं गुजरातच्या तराफ्याला कंत्राट दिलं आणि गणित चुकलं, वाडकरांचं वक्तव्य। राजकुंद्राला 60 कोटींचा गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं समन्स। 15 सप्टेंबरला राजकुंद्रांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार। वसई विरारचे माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांची हायकोर्टात धाव। ईडीनं केलेली अटक चुकीची, कायद्याचा गैरवापर करणारी अनिल कुमार पवारांचा आरोप। बिहारमधील मतदारांच्या ओळख निश्चितीसाठी 12वे विहित दस्तावेज म्हणून आधारचा समावेश करावा। मतदार याद्यांच्या फेरतपासणीसाठी म्हणजेच SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला निर्देश। आयुष कोमकर हत्या प्रकरणी सर्व 6 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपींना पुणे कोर्टात केलं हजर। कोमकर हत्येप्रकरणी आंदेकर टोळीच्या 8 जणांना बेड्या। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात जिशान सिद्दीकीचे मुंबई पोलिसांवर आरोप। मुंबई पोलीस घाबरतंय का? जिशान सिद्दीकींचा सवाल। अनमोल बिश्नोईला इथे आणा आणि विचारा हे कुणी करायला लावलं? मुंबई पोलीस सध्या खूप तर्कहीन उत्तरं देत आहेत, असाही आरोप।